नमस्कार मित्रांनो, मॅथ मॅजिक मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण शिकणार आहोत चौकोन आणि चौकोनाचे प्रकार. तर सर्वप्रथम आपण चौकोन पाहणार आहोत. चौकोन म्हणजे काय? तर चौकोन नावातच आहे बघा, चौकोन म्हणजे चार कोन. तर इथं चौकोनाची व्याख्या पाहणार आहोत आपण. चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या चार बाजू व चार कोन असणाऱ्या आकृतीस चौकोन असे म्हणतात. बघा आता चारही बाजूंनी बंदिस्त आहे आकृती आणि त्या आकृतीस काय चार चार बाजू आहेत. चार काय आहेत? बाजू आहेत. 1 2 3 आणि 4 बाजू आहेत आणि चार कोन आहेत. 1 2 3 आणि 4 हे चार कोन आहेत. तर ह्या आकृतीस आपण काय म्हणतो? चौकोन म्हणतो. चार कोन आणि चार बाजू असणाऱ्या आकृतीस आपण चौकोन म्हणतो. तर आपण आता पाहणार आहोत चौकोनाचे प्रकार. तर चौकोनाचे प्रकार खालीलप्रमाणे पडतात. बघा, नंबर 1 चौरस, नंबर 2 आयत, नंबर 3 समभुज चौकोन, नंबर 4 समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन, पतंग आणि पतंगाकृती चौकोन. आता याच्यामध्ये सगळे प्रकार पहा, तुम्हाला पाठ होतील. नावावरूनच त्यांची तुम्हाला म्हणजे ओळख होईल. तर सर्वप्रथम पाहूया आपण चौरस. चौरस काय असतो? बघा इथं चौरस कशाला म्हणतात? आता चौरसाचे काय असतात? चारही बाजू ह्या एकरूप असतात आणि काय सर्व कोन हे काटकोन असतात. काटकोन म्हणजेच काय? सर्व कोन हे 90 अंशाचे असतात. बघा, ए बी सी डी हे चारही चौकोन कोन काय आहेत? 90 अंशाचे आहेत, म्हणजेच काय काटकोन असतात. आणि कर्ण, बघा चौकोनाचे कर्ण काय परस्परांना काटकोनात दुभागतात, म्हणजे हा इथे एकमेकांना काटकोनात दुभागतात, म्हणजे कर्ण एकमेकांना 90 अंशात दुभागतात. आणि चौकोनाचे दोन्ही कर्ण काय असतात? एकरूप असतात. बघा इथं गुणधर्म दिलेले आहेत चौरसाचे. चौरसाचे सर्व बाजू काय असतात? एकरूप असतात. सर्व कोन काटकोन असतात. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. कर्ण एकरूप असतात. आता याच्यात तुम्हाला कर्ण म्हणजे काय? हा जो कर्ण असते 90, आपण त्रिकोणात पाहतो 90 अंशाच्या कोनासमोरील बाजूला काय म्हणतात? कर्ण म्हणतात. पण चौकोनामध्ये कोनासमोरील सम्मुख बाजूस काय म्हणतात? कर्ण असंही म्हणतात. ठीक आहे. चला आपण चौरसाचे गुणधर्म पाहिले. आता पुढे पाहूया आयत. आयताचे बघा सर्व म्हणजे चौरसासारखेच आहेत, पण काय असतात? दोन सम्मुख बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू काय असतात? एकरूप असतात आणि सर्व बाजू एकरूप नसतात. चौरसात सर्व बाजू एकरूप असतात, पण आयत मध्ये समोरासमोरील काय बाजू एकरूप असतात. प्रत्येक कोन काटकोन असतो. कर्ण परस्परांना दुभागतात. बघा आता चौरसात कर्ण काय काटकोनात दुभागतात, पण आयतात तसं नाही. कर्ण परस्परांना दुभागतात पण काटकोनात दुभागत नाहीत. चला आता पुढचं घेऊया. समभुज चौकोन. आता समभुज चौकोन बघा नावात आहे. समभुज म्हणजे सर्व भुजा सारख्या. सर्व बाजू काय असतात? एकरूप असतात. समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू काय असतात? एकरूप असतात. कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. कर्ण परस्परांना कशा दुभागतात? काटकोनात. हे कर्ण परस्परांना काय काटकोनात दुभागतात. आणि सम्मुख कोन एकरूप असतात. सम्मुख कोन म्हणजे काय? कोन ए आणि कोन सी काय असतात? एकरूप असतात, पण हे दोन्ही कोन काटकोन नसतात. चौरसामध्ये सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात, पण समभुज चौकोनामध्ये सर्व बाजू एकरूप असतात पण सर्व कोन काटकोन नसतात. फक्त सम्मुख कोन एकरूप असतात. हे तुम्ही फरक समजून घ्यायला पाहिजे चौरस आणि समभुज चौकोनामध्ये. आता पाहूया समांतरभुज चौकोन. आता समभुज चौकोन आणि समांतरभुज चौकोन तुम्हाला सारखे दिसतील, पण तसं नाहीये. बघा समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म बघा. समोरासमोरील बाजू समांतर व एकरूप असतात. समांतर असतात म्हणजे समांतर रेषा असतात. सम्मुख बाजू समांतर असतात म्हणजे कुठेच नाही छेदत. समोरासमोरील बाजू समांतर व एकरूप असतात. कर्ण परस्परांना दुभागतात आणि सम्मुख कोन काय असतात? एकरूप असतात. आणि समभुज चौकोनामध्ये काय असतात? फक्त सर्व बाजू एकरूप असतात पण समांतर नसतात. हे फरक समजून घेतला पाहिजे आपण चौकोनामध्ये.
आता 5वा आहे आपला समलंब चौकोन. तर समलंब चौकोन बघा, विरुद्ध बाजूची एक बाजू समांतर असते. विरुद्ध बाजूंची एक बाजूंची जोडी समांतर असते. म्हणजे हे विरुद्ध बाजू आहेत काय असतात, समांतर असतात आणि बाकी हे समांतर नसतात. हे दोन समांतरभुज चौकोनामध्ये दोन्ही ही बाजू ही बाजू ही बाजू ही बाजू हे दोन्ही समांतर असतात. पण समलंब चौकोनामध्ये फक्त दोनच बाजू समांतर असतात. समांतर नसलेली जोडी एकरूप असल्यास त्या चौकोनाला समद्विभुज समलंब चौकोन म्हणतात. म्हणजे हे दोन जर बाजू एकरूप असल्यास समद्विभुज समलंब चौकोन असेही म्हणतात. ठीक आहे. आता शेवटचं पाहूया 6वं पतंग. पतंग, आता हा पतंग आकृती चौकोन, पतंग आकृती म्हणून ह्याला काय म्हणतात आपण, पतंग आकृती चौकोन किंवा पतंग असेही म्हणतो. याचे गुणधर्म पाहू. एक कर्ण दुसऱ्या कर्णाला काय करतो, काटकोनात दुभागतो आणि लगतच्या बाजूच्या दोन्ही जोड्या एकरूप असतात. म्हणजे ही बाजू लगतची बाजू, ही बाजू आणि ही बाजू काय असते, एकरूप असते. तर आपण आज सगळे चौकोन आणि चौकोनाचे प्रकार पाहिले आहेत. तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.